बरे आहात ना? माझ्या कोकणचो दादा या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मंडळी, मी आता आज तुमका घेऊन जातोय आमच्या येथील एक प्रसिद्ध नागाचं वावळेश्वर मंदिर। त्या मंदिराविषयी मी तुम्हाला अधिक माहिती देईनच, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे गावाकडची ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत। तर मंडळी, पाणलोस हे गाव आणि त्यामध्ये वावळेश्वर मंदिर असे हे पुरातन काळापासून चालत आलेलं हे यांचं नातं। येथील देव मांडवे जे आपण मागच्या व्हिडिओत बघितलं जातात आणि आमचा वावळेश्वर देव म्हणजे नाग दैवत, असं प्राचीन असं हे नातं। तर मंडळी, ह्या वावळेश्वर देवाबद्दल सांगायचं झालं तर ह्या पाणलोस गावात कधीही कोणाला नागदंश होत नाही। अगदी जरी चुकून आपण इथे आलात आणि आपला पाय जरी पडला तरी तो आपल्याला दंश करत नाही। आणि जे इथे जन्मलेले आहेत ते पूर्ण जगात कुठे जरी फिरले तरी त्यांना कुठेही नागदंश होत नाही। हे एक प्रकारचं वरदानच म्हणावे लागले या भूमीसाठी। तर मंडळी, आपण जाऊया आता वावळेश्वर मंदिराकडे। आपण घराकडून आता निघतो, जाताना तुमका दाखवते कसा जाऊचा आणि काय करूचा आता। चला तर मंडळी, बघा ह्यो रस्तो असा श्रावण वर्षून इल्लो ह्यो रस्तो ह्यो, आणि असो मठ बुद्रुक या गावाकडे जाता त्याच्यामध्ये। तर आपण आता इलो बघा, हय बोर्ड हा मस्तपैकी श्री देव वावळेश्वर मंदिराकडे दिगीवाडी इकडे तकडे आपल्याला जाऊचं आहे। या रस्त्यात आतमध्ये थोडंसं असो कच्चा रस्तो हा, पण बघा आज हा बोर्ड दिसता श्री देव वावळेश्वर मंदिराकडे। इकडून आपल्याला आता या जंगलात इकडे जायचं आहे। थोडा जंगलाचा रस्ता आहे, चला बघा ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे। आता आपण जाऊया तिकडे। बघा ह्या आमच्या वावळेश्वराचं मंदिर आहे, इकडे बघू शकता आपण। आणि ह्याच साईडला इथे राय बघू शकता, ही वावळेश्वराची राय बघू शकता। मंडळी, हा आमचा आहे वावळेश्वर देव आणि हा अगदी घाट माथ्यावर सुद्धा हा प्रसिद्ध आहे। तिकडून पण लोक इथे ह्याला लाह्या आणि दूध हे ह्याला प्रसाद म्हणून चढवतात, त्यासाठी ते येतात। आणि खास करून हा नवसाला पावणारा असा पंचक्रोशीत इतका प्रसिद्ध आहे हा देव आमचा। आणि मेन म्हणजे हा आमच्या पाणलोस गावात कोणाला दोष करत नाही। इथे जे जे येतात त्यांना तो चुकून आपला जरी पाय जरी पडला तरी त्याचा दोष तो करत नाही। असं हे दैवत याची एक प्राचीन कथा आहे की हा आमच्याकडे का दंश करत नाही। तर आमच्याकडे इथे एक मठबुद्रुक गाव, म्हणजे हेच माझं मठबुद्रुक गाव, ही पाणलोस वाडी। तर मठबुद्रुक गावामध्ये हे मठबुद्रुक का नाव पडलं तर मठ इथे एक नवनाथ पंथी इथे एक गोसावी राहायचे आणि त्यांचा शिष्य ह्या मार्गाने जाताना त्याला ह्याने दंश केला, नागाने सर्पदंश त्याला झाला। तर त्यावेळी ते त्यांचे गुरु इथे येऊन इथे ह्या सीमेला त्यांनी पूर्णपणे भारित केलं त्यांच्या शक्तीने। त्यापासून
इथे ह्या भागात हा दंश करत नाही। मंडळी या गोष्टीला आता शेकडो वर्ष झालेली आहेत आणि शेकडो वर्षानंतरही आजही या गावात तो सर्पदंश करत नाही। आणि ह्या देवाचा आणि ह्या गावकऱ्यांचा आमचं एक वेगळंच असं नातं निर्माण झालेलं आहे। नागपंचमीच्या दिवशी हा प्रत्येकाच्या घराघरात म्हणजे अगदी हा घरातून देवाऱ्यातून फिरतो आणि आम्ही स्वतः हे बघितलेलं आहे की हा फिरताना त्यानंतर लहान लहान मुले त्याच्या शेपटीला जाऊन धरतात हेही आम्ही बघितलेलं आमच्या डोळ्यांनी। आमच्या वावळेश्वर देवाबद्दल म्हणजे आमच्या नागदेवतेबद्दल आमच्या वडीलधाऱ्यांकडून आम्ही ज्या गोष्टी ऐकल्या ज्या आम्ही बघितल्या स्वतः अशाही गोष्टी मी आता यापुढे व्हिडिओ सांगणार आहे। मंडळी त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आमची ही वावळेश्वरा चिरा आहे बाजूला, तिथे आमच्या गावातील 1-2 गावकरी आतमध्ये शिकार करण्यासाठी गेले होते। तर साधारणतः 8:30ची वेळ होती, संध्याकाळी 8:30-9ची, आणि ते आतमध्ये गेले त्यावेळी आतमध्ये त्यांना ससा दिसला म्हणून ते ससाचा पाठलाग करू लागले। तर त्यांनी ससाला बघितलं आणि ससाला त्यांनी मारलं तर ते उचलायला गेले तर ससा जिवंत व्हायचा, पुढे पडायचा, ह्याच्यामध्ये पुन्हा पडायचा, ते पुढे जाऊन ते पकडायला गेले काय पुढे पडायचा। मग त्यांनी आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला त्यांना बाहेर पडायचा पण रस्ता दिसत नव्हता। ही राय तशी मोठी नाही पण रस्ताच भेटत नव्हता। त्यांना कळून चुकलं होते की हा आपल्याला चकवा लागलेला आहे, आपल्याला बाहेरचा मार्गच भेटत नाही। मग त्यांनी तिथेच उभे राहून आमच्या ह्या देवाची माफी मागितली की बाबा आम्ही इथे पुन्हा असं काही करणार नाही, आम्हाला बाहेर पडायला दे। त्याबरोबर त्यांना मग तो बाहेर पडायचा रस्ता भेटला आणि मग तिथून मग ते बाहेर पडून आले। मग त्यापासून ते पुन्हा कधीच त्या आतमध्ये गेले नाहीत। मंडळी अजून एक किस्सा मी तुम्हाला सांगतोय। आमच्याकडे एक कणकवली आसार रोडला गोटणे म्हणून एक गाव आहे आणि तिथे एखादे नवीन घर बांधलेलं आणि त्या घराच्या वर हा नागदेवतेचं दर्शन व्हायला लागलं सारखं घरात त्यांच्या। तर त्या लोक घाबरलीत आणि गारुड्याला बोलवलं। तर गारुड्याला पण ते काय शक्य झालं नाही त्याला तिथून उतरवणे, तो काय खाली तिथून उतरत नव्हता। मंडळी गोटणे गावात आमचा एक बाईत परिवार आहे, त्या बाईत परिवाराने सांगितलं की इथे असं पांडोज गावात इथे नागाचं मंदिर आहे देवता, म्हणजे त्याने आमच्या गावातल्याशी संपर्क साधला। तर इथून मग त्या देवाला तिथे सांगणं करण्यात आलं की बाबा आम्ही तिथे येतोय, तुम्ही तिथे जा आणि त्याला तिथे सांगा। त्याप्रमाणे ती लोक इथे आलीत। मग आमच्याकडून काही गावकरी तिथे त्यांच्या घराकडे गेले आणि तिथे त्यांना सांगणं केलं की बाबा ह्याच्या पूर्वजांकडून जी काही चूक झाली तू आता ह्या वेळेपासून माफ कर आणि तू बाबा इथून आता खाली उतर। त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे मग हा आमच्या शब्दासाठी म्हणून तो इथून मग त्यांचं घर सोडून खाली उतरला आणि निघून गेला, अशी ही कथा आहे। तर मंडळी हे आमचं हे मंदिर आहे, एवढंसं छोटंसं मंदिर आहे। याचं कारण असं की ह्या वावळेश्वराला वस्ती नको आहे आजूबाजूला। हे मंदिर सुद्धा तो बांधायला देत नव्हता। ज्या वेळेला सुरुवातीला आलेला फक्त एवढंच फक्त मंदिर होतं, हे छोटंसं होतं, एवढं पूर्ण ओपन असं होतं। पण इथे आमचे पूर्वज बांधायला बघितले, त्यांनी बांधायला चालू केलं, पाचवी लाकडी पद्धतीने पूर्वीच्या बांधायला प्रयत्न केला। पण जशी त्यांनी बांधायचा प्रयत्न केला रात्री हा येऊन स्वतः तोडा। आमची इथे जवळ शेती आहे आणि माझे आजोबा तिथे रात्री शेतीत राखण करण्यासाठी यायचे। त्यावेळेला ज्यावेळेला हे मंदिर छोटंसं उभा करण्यात आलं त्यावेळेला ते रात्री तोडण्याचा आवाज यायला लागला त्यांना, तेही त्यांनी घाबरले आणि घराकडे निघून गेले। मग त्यानंतर बाबा देवाला सांगणं करण्यात आलं की देवा बाबा आम्हाला छोटंसं काय होईना इथे मंदिर बांधायची तू परवानगी दे, म्हणून हे छोटंसं मंदिर झालंय, हे मोठं मंदिर बांधायला इथे परवानगी नाही, शिवाय इथे कोणाला रात्री इथे राहण्याची इथे मुभा नाही आहे, इथे कोण राहू शकत नाही। हे दैवत दर रात्री आमच्या गावातली जिथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी दाखवलंय त्या आमच्या मांडवीर देव आणि ब्राह्मण देव त्यांच्या भेटीसाठी इथून जातं आणि पूर्ण गावात पूर्ण फिरून ते पुन्हा येतं, अशी आम्ही एक गोष्ट ऐकलेली आहे। तर मंडळी हा देव खास करून म्हणजे हा नवसाला पावणारा हा आमचा देव वावळेश्वर, ह्याला तुपाच्या वातींचा नवस बोलला जातो। त्याशिवाय इथे श्रीफळ म्हणजे भरलेलं फळ याला ठेवणं त्याचाही नवस बोलला जातो। त्याशिवाय इथे बघायचं वर इथे घाटी बांधलेले आहेत म्हणजे घंटा बांधलेले आहेत, त्याचाही नवस बोलला जातो। अगदी खास करून जर एखादं तसंच काम असेल तर नारळ आणि कोंबडा म्हणजे भक्ष्य ह्याचाही इथे नवस बोलला जातो। इथे ह्याच्याबरोबर एक आमचा गावचा चाळा म्हणजे हाच आमचा गावचा चाळा आहे, इथे त्याला नारळ भक्ष्य असं म्हणजे नारळ आणि कोंबडा त्याप्रमाणे इथे त्याला दिला जातो। आणि बहुतेकांचा अनुभव आहे की हा देव पावतो, त्यांच्या नवसाला पावतो। लांबून लोक इथे ह्याच्या दर्शनासाठी येतात, इथे नवस बोलण्यासाठी येतात।
लांबून लोक इथे याच्या दर्शनासाठी येतात आणि नवस बोलण्यासाठी खास करून येतात. न होणारी अशी कामही आमच्या वावळेश्वर करतो, अशी घाटमाथ्यावर सुद्धा प्रसिद्धी आहे त्याची. वरचा जो पूर्ण घुमट आहे ना, त्याच्यामध्ये इतक्या घंटा होत्या की वर पण त्याच्यामध्ये पूर्ण भरून ठेवलेला आहे. इतक्या घंटा आहेत, म्हणजे हा इतका नवसाला पावतो देव की खूप प्रसिद्ध आहे. तर मंडळी, हा असा नवसाला पावणारा आमचा वावळेश्वर. तुम्ही ह्या सणाला नक्की भेट द्या आणि सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला हे. इथे तुम्ही नवस करून बघा आणि बघा तो पूर्ण होतो की नाही. आणि आता आपण जाऊया आपण वावळेश्वराच्या रायकडे. चला तर. मंडळी, ही लहानशी अशी दिसणार, ही बघा इथे बघायचे, लहानशी अशी दिसणारी राय. पण रात्रीच्या नंतर एखादा माणूस आतमध्ये जरी गेला मग तो बाहेर पडू शकत नाही, अशी राय आमची आहे. तशी छोटी, पण ह्या देवाच्याच इच्छेने इथे नंतर मग संध्याकाळनंतर इथून माणूस बाहेर पडू शकत नाही. रानात बसलेला आमचा वावळेश्वर आपण बघितलाय. कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मंडळी, वावळेश्वराला नमस्कार करून ह्या व्हिडिओत मी इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी.